चारे ए चारे काय आपल्या नाकावर टिचून करून राहिले हे सगळं. आपल्याशी स्पर्धा करून राहिले का हे? नाही तू टेन्शन नको घेऊ. काय म्हणली तू? नाकावर टिचून? नाही, ह्यांच्या नाकाला हा प्रकाशराव झोमला ना तर नाव नाही सांगणार. निकम गुरुजी, अरे निकम गुरुजी आले, निकम गुरुजी आले, निकम गुरुजी आले. अन्न काय झालं एवढं वरडायला? अरे निकम गुरुजी आले. कसले आलेत? निकम गुरुजी झोपलेत अजून वर. बाळू, अरे आपले स्वातंत्र्य सेनानी निकम गुरुजी आले. निकम गुरुजी कुठं आले? हे काय बघ. पेपर काय वाचून कोणते दिवे लावणार आहेत? 80 रुपये फुकट भरतो आपण. पैसे काय झाडाला लागतात का? रामखोर काय झालं रे? वाचाय. अरे काय असणार त्याच्यात? ते कोचिंग क्लासेसचं उद्घाटन, डॉक्टरच्या दवाखान्याचं उद्घाटन, दुसरं असतात काय पेपरामध्ये? निकम गुरुजीची जन्मशताब्दी वाचा. चंद्या, आपला मुन्या मोठा झालाय खरं म्हणजे. लहान जरा असता त्याची शी पुसली असती निकम गुरुजीच्या या जन्मशताब्दीनं. दर द्या. तू काय करतो आता याच? कचरा पेटीत देतो ना फेकून. आणि हे पाय, तिकडं लांब लांब नेऊन टाका त्यांना. पुन्हा वाऱ्याबरोबर निकम गुरुजी इथं नाही घुसले पाहिजे आपल्या घरात. आप्पा, हे निकम लय उड्या मारू राहिले का? त्यांना जेवढ्या उड्या मारायच्या तेवढ्या मारू दे, नाचायचं तेवढं नाचू दे. आपल्या घरापुरता निकमांचा विषय आता संपला. या निकम गुरुजीचं नाव जेवढं मी टाळायला बघतो तेवढं ते कानावर येत राहत. अरे दादा, तू इथं? पाहिलं का? काय हे? अरे वाच. वाचून दाखवू का? मला काय वाचता येऊ नाही राहिलं का? तेच म्हणून राहिलो मी. तुला तर वाचता येतं, मग मला वाच का म्हणून राहिला? अरे ते निकम बघ जन्मशताब्दी साजरी करू राहिलेत. पेपरमध्ये पॅम्पलेट टाकून नगरमध्ये प्रचार करू राहिलेत. हा, पणच डोकं आहे रे. एवढं तर कोणी डोक्यावाला नाही तिकडं. मग डोकं कोणाचं आहे? आपल्या पप्पीचं डोकं आहे ते. उगाय का? आणि आपली पप्पी डोकं चालू राहिली. आपल्या पप्पीला काय एवढं कळतं? एक कोणाच तरी दुसरं डोकं आहे. कोण आहे तिथं मॅनेजमेंटला निकमांकडे? हे पप्पीला काय म्हणू का? आणि पप्पी काय नुसते असे कागद नाही छापू राहिली. सगळं प्लॅनिंग पप्पीच करून राहिली. हा, मग प्लॅनिंग आपली पप्पी काय बोलतो? अरे प्लॅनिंग करायला पप्पीकडे पैसे उडून आले एवढे. ते काय ते PhDच्या स्कॉलरशिपवर होतं काय ते?
पप्पी करू राहिली. पप्पीला कमी नको समजू तू. आणि ते निकम ते लय भारी आहेत. हा, पप्पीच्या सांगण्यामुळं पप्पीच्या बोलण्यामुळं सगळे एकत्र येऊ राहिलेत. हा, आणि सगळे मिळून एकत्र करू राहिले ते. हा, ती पप्पीची ती चुलत सासू नाही का दीपाबाई, ती राजकारणात आहे बघ, तर ती तिच्या पार्टी फंडातून पैसे आणून राहिली. हा, आणि आपले परागराव, आपले हा आपले परागराव ते त्यांच्या पगार पत्रकावर कॉलेजमधून लोन काढून राहिलेत. हा, अच्छा, असं आहे होय. का रे, तू जाणार आहे का? कसं करू? तू काय माझं ऐकणार आहे का? नाही. कशाला विचारू राहिला? मग तू काय विचार राहिला खोदू खोदून हे जन्मशताब्दी बद्दल? तसं नाही, आपली पप्पी करतीन सगळं, पण तिला पैशाची गरज लागेल ना, म्हणून विचारतोय मी. तू देतो का? नाही, आपण पैशाची मदत केली पाहिजे ना तिला. तू किती दिली? माझ्याकडे नाही ना पैसे. असं कर, तू मला पैसे दे, मी पप्पीला नेऊन देतो. अय, मी माझे पैसे जाळीन, पण त्या निकमांना देणार नाही. तरीच म्हणलं एवढा पुळका कसा येऊ राहिला ते. जातो मी, मेडिकलला काम आहेत मला. आईला या निकमांचे. बघतोच आता कसं काय ती जन्मशताब्दी साजरी करतेत. या ना ग, या. हे आमचं घर. इथं बैठक आहे आणि इथून वर गेलं ना की मग आमची खोली. घरात कुठं घुसू राहिला तुम्ही? हा, वारे वा, ते मी तर उभे असताना दिवसा ढवळ्या घरामध्ये घुसू राहिले. हा, पोलिसांनाच फोन करते मी. आत्या आत्या, अहो त्या मैत्रिणी आहेत माझ्या. हो का? मैत्रिणी आहे? हा, बरं आहे. आधी तू घरात घुसली, नंतर तुझा काका, आता मैत्रिणी. पुढे जाऊन सगळी काठी गल्ली आणते काय ग? हा, आत्या त्या मैत्रिणी आहेत माझ्या, मला मदत करण्यासाठी आल्यात. येऊ द्या ना त्यांना. हा, या ना, या. हा, या 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 तुम्ही. निघाल्या लगे बिन लाजा कुणीकडच्या काय? हा, आत्या, अहो तुम्हाला मला काय बोलायचं ते बोला तुम्ही, पण त्यांना नका बोलू. अहो त्या पाहुण्यात माझ्या आपल्या घरी आल्यात. हा, पाहुण्या ना, हे बरं आहे तुझं. तुझ्या घरचे त्यांच्या घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान करतात तेव्हा चालतं का ग? हा, अहो ते सगळं गैरसमजात न झालं होतं. किती गैरसमजात न. मी पण काय तुला बोलू राहिले? ए बटक भवान्यांनो, काही काम नाही का इथं? हा, घरदार नाही तुम्हाला? गोठवडं पुरले तुमचं इथं? हा, आले लगे वदा वदा तोड करत वरती. माय, किती बिनलाज आहे का तुम्ही? तुम्हाला बोलूनही लाजा वाटत नाही, हल्लं नाही, डुलं नाही, काही नाही. काय माय, सेंटन बिंट पावडर फासून लगेच चालल्या घरामध्ये. निघा इकडून. हा, आत्या,
आत्या, निकम आहोत आपण आणि पाहुणे आहेत आपल्या घरी आलेले. आणि तुम्ही ज्यांची जन्मशताब्दी साजरी करू राहिले ना, त्यांचे असे संस्कार नाहीये घरी आलेल्या पाहुण्यांना असं बोलायचं. हो, तू सांगणार मला आता निकम गुरुजींचे संस्कार? जास्त शिकवू नको मला. नाही, शिकून नाही राहिलो आत्या, मी सांगू राहिलो की खरंच गुरुजींचे असे संस्कार नाहीये. हरीश काका बरोबर बोलला होता. गुरुजींची जन्मशताब्दी अशी मोठी नाही केलीच चालेल, साधीच करा, पण त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवा. हा, पण त्यांचे विचार आधी आपल्याला तर माहिती पाहिजे ना. निकम गुरुजींच्या विचारांची गरज बाहेर तर आहेच, पण निकम गुरुजींच्या घरातल्यांना पण आहे. तुला मुन्या, आता म्हण. मुन्या बोलतो, मुन्याची बायको त्याला सांगते तसं मुन्या बोलतो. बायको सांगते तसं नाचतो, तसा खातो, तसा वागतो. हो, कोण म्हण ना. अजून काय काय बोलली तू आत्या मला? मला वाटलं जाऊ द्या, आत्या आहे, जाऊ द्या, आत्या आहे, पण नाही. मला असंही वाटलं की कळेल तिला, चूक कळेल आपली, पण नाही. आत्या, तुला असं वाटू राहिलंय का मी गप्प राहतो म्हणून तुला कोणीच काही बोलणार नाही? चुकू राहिली आहे तू आत्या. अहो, त्या आत्या आहेत आपल्या, तुम्ही असं नका बोलू त्यांना. पूर्वा, प्लीज प्लीज तुम्ही मला बोलू द्या, प्लीज प्लीज. मला माहिती आहे त्या आत्या आहेत आणि मी नाही विसरलोय. पण आत्या, मी तुझा तोच मुन्या आहे जो आधी होता, आणि तो तसाच आहे. तो नाही बदललाय, जो उगाच कोणावर विश्वास नाही ठेवत, जो सुशिक्षित आहे, प्राध्यापक आहे, ज्याला माहिती आहे की डोळ्यात आणि कानात 4 बोटाचं अंतर आहे, जो कुणाचं काही ऐकून समोरच्याला काहीही बोलत नाही. आत्या, आता तुझा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. नाही, मला माहितीये तू हे आता मान्य करणार नाही, पण हे का बदललं आणि कुणामुळे बदललं हे तू बघ. कळेल तुला सगळं. चला, आपलंच घर आहे. अगं, हे प्राध्यापक तुला एवढं बोलून गेलं आणि तू ऐकून घेतलं? हा, नाही, तू बघच आता. उद्या असा धमाका करतो ना, बघ तू आता. अरे तुला काय हाईट वर लावायला सांगितलं होतं ते बॅनर वर घे ना जरा. काय तुमचे काम आहेत लोकांचे. तू दुसरा, अरे जा ना त्याच्या मदतीला. हा चल, ते वर घे, थोडासा सरको व्यवस्थित. तिरका लावू नको रे. अरे पैसे दिलेत ना रे तुला, कवड्या मोजल्या का? हा वर सरको. अरे
काय तुम्ही लोक सांगितलेले काम वेळेवर नाही केलं तर हे असले. हो हा, काय आहे असं? काय डोळ्यात फुलं पडले का ग तुझ्या? हा? अरे जरा बॅनर बघ, त्यावरलं मॅटर बघ, हा. आपले फोटो बघ, हा? प्रायोजकाचं नाव बघ ना खाली काय ते. हा? पण मग तुम्हाला असं करायचं होतं, तुम्हाला सांगायचं ना गोव्याचे फोटो कशाला लावले. मी ते आपली नथनी नववारी. नाही नाही, हा पण भारी फोटो आहे. हा. आपलं कामच तसं असतंय मग. हा? अरे कळमकरांनी ढेकर दिला ना, ढेकर, लोकायला डरकाळी ऐकू येते. हा हा. मग निकम गुरुजी माझ्या आजी सासरे होते, असली छाटर माटर जन्म शताब्दी नाही करणार. दणक्यात झाली पाहिजे एकदम. हा. बर चारे, एक काम कर, हे पैसे घे. नाही तुम्हाला कसं कळतं? थँक्यू. माझं पार्लरचं सामान संपलं, आता घेऊनच येते बाई मी. अरे हे लोक लावलेत ना रोजंदारीचे, 100 रुपये रोज आणि पगार आहे त्यांचा, त्याचे पैसे ते देऊन टाक त्यांना. पार्लरचे पैसे. ए भोंगेवाल्या, तू ऐक रे, हे पाय नीट ऐक. सगळ्या नगरमध्ये तुला जी लिहून दिलेली अनाउन्समेंट आहे ती कडक वाजली पाहिजे एकदम. हा ऐका ना भाऊ, म्हणजे आमच्या निकम गुरुजींचा जन्मशताब्दी आहे ना, म्हणजे सगळ्या नगरमध्ये कळू दे, असं मोठ्या मोठ्याने सांगा. आणि ऐक, बँकांसमोर कॉलेजासमोर तर एकदम जोरात वाजव. हा, डिटेल मध्ये वाच. अहो ते सगळं खरं आहे, पण पैसे द्या की आमचे. अबे माईक मध्ये कुठं ओरडतो बे? हा? सगळ्या कॉलनीत इज्जत घालवतो का माझी? लगे काय 1-1.5 लाख रुपये काय तुमचे? उधारीत काम नाही आपलं, कॅश कॅश देतो आपण. ऐक रे, ते पैसे ठेवले तिथं, जाताना घेऊन जा, सगळ्यांना दे. हा ऐका ना भाऊ, तेवढं म्हणून दाखवा ना जन्मशताब्दीचं. हा, वाच वाच, मोठ्याने वाच जरा, आजपर्यंत ऐकू गेलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय खात्याचे स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी निकम गुरुजी यांचा जन्मशताब्दी सोहळा. आमचा देश आमची मर्जी, देशाचे धूमकेतू निकम गुरुजी. 18/9/2018 ला गांधी मैदान येथे भव्य दिव्य सोहळा होणार आहे. निकम गुरुजी भव्य दिव्य धूमकेतू. मस्त मस्त. हा चला, लागा कामाला, गाड्या काढा, चला. आंतरराष्ट्रीय खात्याचे स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी निकम गुरुजी यांचा जन्मशताब्दी. का आता काय बोलायचं यांना? काय बोलणार आहे आपण? ती जन्मशताब्दी एकदा नीट पार पाडली ना म्हणजे झालं. अहो बया, खरंच आहे तुमचं. हौसेनं केला पतीन, त्याला झाली रगत पिती. काय नाही ग, तोंडावर पडणार आहेत. मी सांगते, तोंडावरच पडणार आहेत ते. हा, इकडे या दिशेला जाऊ दे गाडी. अहो पण असं काऊन करत असतील प्रकाश मामा? अमेगडेला हायजॅक झालाय त्यांचा. इकडे जायचं. आपल्या बरोबर स्पर्धा करू राहिलेत ना ते. मला पण सांगत जाणार आहे. हा, काय ग तुमच्या नवऱ्या बायकोचं? नाही काकू, तसं नाही. त्यांना म्हणायचंय का प्रकाश मामा असं लहान मुलासारखे वागू राहिले, बस. लहान कसले, एवढे टोणगे झालेत, पण अक्कल नाही आली अजून. तुम्ही जा इकडे या. सरळ सरळ जायचं इकडे, या बाजूला. हा, माझ्या बरोबर स्पर्धा करतात ना या दीपा बरोबर. राजकीय रिंगणात ना एकेकाला पाणी पाजलंय या दीपानी. आता बघ मी काय करते. आंतरराष्ट्रीय खात्याचे स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी निकम जाऊ द्या, सरळ जाऊ द्या.